पिठोरी अमावस्येला आपल्या मुलाबाळांवरून, आपल्या पतीवरून, आपल्या घरामध्ये कुणी जर तापट व्यक्ती असेल, सतत चिडचिड करणारा कुणी असेल, तर त्या प्रत्येक व्यक्तीवरून, आपल्या घरात मोठं एखादं वाहन असेल किंवा एखादं मोठं यंत्र असेल, तर त्या यंत्रावरून, त्या वाहनावरून फक्त ही एक वस्तू ओवाळून घराच्या बाहेर फेकून द्या। ही एक वस्तू जर अमावस्या तिथीला तुम्ही या सगळ्या वस्तूंवरून किंवा या सगळ्या गोष्टींवरून जर तुम्ही उतरवून घराच्या बाहेर फेकून दिली, तर तुमच्या घरामध्ये असणारी इडापिडा, तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती, तुमच्या घरामध्ये असणारी जी काही वाईट बाधा असेल, तर ती क्षणात घराच्या बाहेर जाईल। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा 2 ऑगस्ट सोमवार अत्यंत महत्त्वाचा दिवस, श्रावण मासातील शेवटचा दिवस। बघा या 2 ऑगस्ट रोजी सोमवार, श्रावणातील 5वा आणि शेवटचा सोमवार, आणि बरोबर या सोमवारच्याच दिवशी आलेली आहे अमावस्या तिथी। ज्याही सोमवारी अमावस्या येते, तर त्या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या असं म्हणतो। खरं तर श्रावण मासात येणारी जी अमावस्या असते त्या अमावस्येला आपण पिठोरी अमावस्या असं देखील म्हणतो। म्हणजे ही अमावस्या पिठोरी अमावस्या, श्रावणी अमावस्या किंवा सोमवती अमावस्या या नावाने संबोधली जाते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्या तिथीचा अत्यंत प्रभावी असणारा एक उपाय सांगणार आहे। बघा अमावस्या तिथी ही उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी, घराची बांध खुली करण्यासाठी आणि घरात सकारात्मकता आणण्यासाठी अमावस्या तिथी ही अत्यंत महत्त्वाची आणि विशेष मानली जाते। जर अमावस्येला तुम्ही काही महत्त्वाचे किंवा काही जर विशेष उपाय केले, तर असं म्हटलं जातं की हे सगळेच उपाय अत्यंत लाभ देणारे आणि शीघ्र फलदायी असतात। बघा आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खरं तर 2 उपाय सांगणार आहे। जसा तुमचा प्रॉब्लेम असेल किंवा जशी तुमची अडचण असेल त्यानुसार तुम्हाला हे जे उपाय आहेत ते करायचे आहेत। सगळ्यात पहिला उपाय हा घरातील हट्टी मुलांसाठी आहे। तापट मुलं असतील, तुमचे पती असतील, ज्यांना काहीतरी बाधा आहे किंवा आजारपण झालेला आहे असं तुम्हाला वाटत आहे, म्हणजे एक 6 महिन्यातून 5 महिन्यातून ताप, सर्दी, खोकळा जे होतं, खरं तर हे नॅचरल आहे। 5-6 महिन्याने आपल्याला काहीतरी होतं प्रत्येकाला, पण ती गोष्ट वेगळी आहे। आणि घरामध्ये एखाद्या व्यक्तीला सतत आजारपण येणं, म्हणजे आज खोकळा बरा झाला तर उद्या सर्दी, उद्या सर्दी बरी झाली तर परवा ताप, ताप बरा झाला की डोकेदुखी, सतत एकाच व्यक्तीच्या पाठी हजार आजार किंवा एकच आजार वर्षभर। रिपोर्ट नॉर्मल येतात पण तो आजार संपत नाही। अशा समस्या असतील तर त्यासाठी, त्या व्यक्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। हा उपाय तुम्हाला सोमवारी म्हणजे 2 ऑगस्ट रोजी तुम्हाला रात्री 12च्या आत करायचा आहे। रात्री 12च्या आत, एक संध्याकाळी 6च्या पुढे, संध्याकाळी सायंकाळी 6-7च्या पुढे, रात्री 12च्या आत तुम्ही कधीही करू शकता। तर संध्याकाळी सायंकाळी आपली मुलं आपल्या घरामध्ये असतातच किंवा रात्री 12च्या आत तर आवर्जून मुलं आपल्या घरामध्ये असतात, तर त्याच वेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे। याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर एका छोट्याशा वाटीमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा टोपामध्ये तुम्हाला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे। एक मुठभर अख्खे तांदूळ घालायचे आणि त्याचा एक चांगला भात शिजवून घ्यायचा। त्यानंतर काय करायचं, एक प्लास्टिकचा द्रोण घ्यायचा किंवा तुमच्याकडे जर कागदाचा द्रोण असेल तुम्ही तो घेतला तरीही चालेल। यूज अँड थ्रो वाली एखादी वाटी, डिश असेल ती घेतली तरीही चालेल। सगळ्यात पहिले आपण जो भात शिजवलेला आहे, हा शिजवलेला भात थोडासा त्या वाटीमध्ये काढायचा। जी वाटी आपण घेतलेली आहे त्या वाटीमध्ये थोडासा हा भात काढायचा आणि त्या भाताच्या वरती तुम्हाला एक चिमूटभर काळी मोहरी घालायची आहे। बघा जे आपण डाळीला तडका वगैरे देतो, फोडणीसाठी वापरतो, हीच काळी मोहरी तुम्हाला त्या वाटीतील भातामध्ये घालायची आहे। त्यानंतर उजव्या हातामध्ये ही वाटी घ्यायची आहे। आपला हात जो आहे, या हातातील आपला जो हात आहे म्हणजे उजवा हात, उजव्या हातातील या तळभागावरती ही वाटी तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या घरातील ज्या व्यक्तीसाठी आपण हा उपाय केलेला आहे, मुलांसाठी, पतीसाठी, आजारी व्यक्तीसाठी, ज्यांच्यासाठी, तापट व्यक्तींसाठी, तर त्या व्यक्तीला एका दिशेला बसायला सांगायचं। कुठल्याही दिशेला चालतील, फक्त एका ठिकाणी शांत बसायला सांगायचं आहे। आपल्या हातामध्ये घेतलेला हा भात त्या व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळा असा ओवाळून घ्यायचा आहे। ओवाळून घेत असताना नकारात्मक आजारपण
इडापिडा नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। बरोबर 7 वेळा तुम्हाला हे ओवाळून घ्यायचं आहे आणि ही प्लेट घेऊन, ही वाटी घेऊन तशीच घराच्या बाहेर पडायचं। रात्री लक्षात ठेवा, तुम्ही 6 ला उपाय केलाय, 7 ला केला, 8 ला केला, 9 ला केलाय, 10 ला केलाय, 11 ला केला किंवा 12 ला केलाय, जेव्हा तुम्ही हा उपाय केलेला असेल तुम्हाला ही वाटी घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे। घराच्या बाहेर जिथे मोकळी जागा असेल किंवा आपला व्हरांडा असेल, ओटी असेल, तिथे तुम्हाला ही वाटी ठेवून द्यायची आहे। एक मगभर पाणी, अगोदरच हा उपाय करत असताना अगोदरच घराच्या बाहेर थोडंसं पाणी घेऊन जा। एक मगभर पाणी आपल्या पायावरती घ्यायचं, स्वच्छ हातपाय धुवायचे, घरात प्रवेश करायचा। हा उपाय जर तुम्हाला 2 व्यक्तींसाठी 3 व्यक्तींसाठी करायचा असेल तर दुसऱ्या व्यक्तीला पुन्हा त्या ठिकाणी बसायला सांगायचं, दुसरी वाटी घ्यायची, पुन्हा त्यात थोडासा शिजलेला भात घालायचा, मोहरी घालून पुन्हा त्या व्यक्तीवरून हा जो उतारा आहे तो वाळून घ्यायचा आणि पुन्हा ही प्लेट घराच्या बाहेर घेऊन जायची। लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी घराच्या बाहेरून म्हणजे घराच्या बाहेर गेल्यानंतर जेव्हा घरात याल तेव्हा स्वच्छ हातपाय तुम्हाला धुवायचे आहेत आणि प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला हा भाताचा उतारा वेगळा करायचा आहे। भात एकाच वाटीत शिजवून घेतला तरीही चालेल, फक्त जेव्हा त्या व्यक्तीवरून ओवाळाल तेव्हा प्रत्येकासाठी ती वाटी जी आहे ती वेगळी असली पाहिजे। आता रात्रभर हा जो भात आहे म्हणजे ह्या ज्या वाट्या आपण घराच्या बाहेर नेऊन ठेवलेल्या आहे तर रात्रभर त्याच ठिकाणी ठेवायच्या। दुसऱ्या दिवशी मंगळवारच्या दिवशी सकाळी उठलात, अंघोळ वगैरे सगळं झालं, सकाळच्या आपल्या ज्या काही क्रिया असतात, दिवाबत्ती वगैरे नित्यसेवा हे करून झालं की त्याच्यानंतर ती वाटी तिथून उचलायची आणि घराच्या बाहेर पशु पक्षी किडे मुंग्या जे काही असेल तर त्यांच्या समोर हा भात खायला ठेवायचा किंवा निर्माल्यात टाकला तरीही चालेल। ठीक आहे, हा पहिला उपाय। या उपायाने तुमच्या घरातील कितीही कठीण समस्या असतील त्या सुटत जातील। मुलांच्या किंवा पतीच्या काही तक्रारी असतील, कुरबुरी असतील, आजारपण असेल, नकारात्मकता असेल, ते सगळं कुठेतरी नष्ट होईल। यानंतरचा दुसरा उपाय बघा, दुसरा उपाय जो आहे याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक नारळ, त्याला आपण श्रीफळ असं म्हणतो। एक मध्यम आकाराचा असे छान नारळ घ्यायचा, नारळ पाणीदार असला पाहिजे, सालं त्याची काढून टाकायची, नारळ धुवायचा, स्वच्छ तो थोडासा पुसायचा किंवा थोडासा तो सुकू द्या वरून। ठीक आहे, आता इतकं केलं की त्याच्यानंतर त्या नारळावरती एक शेंदूर आणि त्रिशूल काढायचा। शेंदूर नसेल तर तुम्ही कुंकवाने त्रिशूल काढलं तरीही चालेल, फक्त त्या नारळावरती एक कुंकवाने तुम्हाला त्रिशूळ काढायचं आहे आणि त्याच्यानंतर या नारळाच्या वरती 2 कापराच्या वड्या, 1 किंवा 2 कापराच्या वड्या ठेवायच्या, हा कापूर प्रज्वलित करायचा, घरातल्या सगळ्या कोपऱ्यांवरून तो उतरवायचा। हा उपाय देखील सोमवारच्या रात्री 12च्या आत तुम्हाला करायचा आहे। सोमवारी असणारी जी पिठोरी अमावस्या आहे या अमावस्येला बरोबर रात्री 12च्या आत हा उपाय आपल्याला करायचा आहे। दोनही हातांमध्ये हा नारळ घ्यायचा, घरातल्या प्रत्येक कोपऱ्यावरून तो 3-3 वेळा किंवा 7-7 वेळा उतरवून घ्यायचा। सगळे कोपरे झाले, देवघराला तो स्पर्श करायचा, तिजोरीला स्पर्श करायचा, सगळ्या ठिकाणी उतरवून झाला की घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर जायचं आणि घराच्या बाहेरून मुख्य प्रवेशद्वारासमोर उभं राहायचं किंवा बसला तरीही चालेल, वरपासून खालपर्यंत जाईल अशा पद्धतीने हा नारळ पूर्ण तुम्हाला पुन्हा 7 वेळा उतरवायचा आहे। नारळ उतरवत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। इतकं करून झालं की त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा तसाच घराच्या बाहेर घेऊन जायचा आणि मोकळी जागा असेल किंवा मोकळा एखादा भाग असेल तर त्या ठिकाणी हा नारळ फेकून द्यायचा किंवा तिथे ठेवून द्यायचा। घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात आणि पाय धुवायचे आणि मग घरात प्रवेश करायचा। बघा 2 उपाय सांगितलेले आहेत। हा जो दुसरा उपाय आहे हा घरातील बाधा घालवण्यासाठी, घराची भरभराट होण्यासाठी, घराची प्रगती होण्यासाठी, आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला यशाची प्राप्ती होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। 2ही उपाय शक्य असतील, अत्यंत साधे सोपे उपाय आहेत, 5 मिनिटाचे उपाय आहेत। मी तरी प्रत्येक अमावस्येला हे 2ही उपाय नेहमी करत असते। तर 2ही करायचे असतील तर 2 करा, पण ज्यांना शक्यच नसेल, ज्यांना एकच करायचं आहे त्यांनी दोघांपैकी एक कुठलाही केला तरीही चालेल। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।